बघू शकतात मित्रांनो, आली राजा राजाची बैलजोडी. ठीक आहे. एक नंबर बेस्ट बैलजोडी मित्रांनो. ठीक आहे, बघू शकतात आपण. तर बघू शकतात मित्रांनो आपण ही बैलजोडी. काढले की बघा मित्रांनो, चाल वगैरे बघा. एक नंबर बैलजोडी. ठीक आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता. ठीक आहे. तर बघू शकतात मित्रांनो, दोघे साईडला चालतात आणि परिपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे. चाल बघा मित्रांनो, एक नंबर. ठीक आहे. बघू शकतात मित्रांनो, बैलगाडी कशी चालते. ठीक आहे. एक नंबर आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी आपला बंटी राजपूत सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो. मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी 2026. तर मी आज तुम्हाला एकदम सुंदर बैलजोडी दाखवण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, हे बघा, काही कमेंट्स येतात की दादा आम्हाला चांगल्या क्वालिटीच्या बैलजोडी पाहिजे, किंवा आमच्या दारशी चांगली बैलजोडी किंवा कामाला बैलजोडी चांगली पाहिजे. तर मी आज घुमावली येथील आलेलो आहे आणि तुम्हाला बैलजोडीच्या विषयी चांगल्या प्रकारची माहिती देतो मित्रांनो. बैलजोडी पण एकदम सुंदर आहे आणि सर्व कामाला चालेल अशी बोलीबंधाने. मागच्या आठवड्याला मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्या बैलजोडीचा, पण 16 सेकंदाचा व्हिडिओ असल्यामुळे त्याची पूर्ण माहिती मिळत नाही. तर मी त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी शेतकरी दादांच्या इथं आलेलो आहे. आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ हा 10-12 मिनटाचा बनत असतो, पण त्याच्यात परिपूर्ण माहिती असते मित्रांनो. आणि एक सांगण्याची इच्छा अशी असते की बैलजोडीवर निर्भर असते तिची किंमत. कारण की लोखंड हे लोखंडच्या जागावर आहे आणि सोनं हे सोन्याच्या जागावर आहे. लोखंड हे 5,000 रुपये क्विंटलने मिळते आणि सोनं हे 15,000 16,000 रुपये ग्रामने मिळते मित्रांनो. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि बैलजोडी कशी आहे याची कमेंट करा. शेतकरी दादांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्यांच्याशी संपर्क करा. आणि बैलजोडी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही ती बैलजोडी घेऊ शकतात, आपल्या दारशी बांधू शकतात. एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी हे निश्चित करा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघू शकता ती बैलजोडी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. हे बघा, आता एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो. आपण बघू शकतात, मागच्या आठवड्याला मी तुम्हाला या बैलजोडीचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मित्रांनो. आता तुम्ही याच्यावर निष्कर्ष करा. ठीक आहे. आणि या बैलजोडीची परिपूर्ण माहिती देतो. आता सगळ्यात पहिले पायांवर निरीक्षण करा मित्रांनो. ठीक आहे. हे बघा, पाय एकदम सुदबन आहेत. त्याच्यानंतर आता बोमुटोर येऊ मित्रांनो. ठीक आहे. घोड्यासारखे एकदम सरसपाट आहेत. राहिला विषय आता हे मागचे पाय. ठीक आहे. एकदम चणक्ष बैलजोडी मित्रांनो, हरणासारखी. ठीक आहे. हे बघा. ठीक आहे. आता हा फेस चेहरा बघा, एक नंबर क्वालिटी आहे. हे बघा. ठीक आहे. शेला पण आता शेलावर निरीक्षण करू आपण. आणि पाठीच्या कान्यावर लक्ष द्या मित्रांनो. हे बघा, एक नंबर आहे. आता राहिले तुमचे मागचे पाय. ठीक आहे. हे बघा,
मागचे पाय आले मित्रांनो. आता थोडं लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बैलजोडी ही कशी दिसेल आणि कशी आहे. ठीक आहे, हे बघा. एक नंबर असल्यामुळे हे बघा मित्रांनो, डोळे वगैरे एकदम परफेक्ट आहे, गजब आहे. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. बरं, काय नाव आहे दादा आपलं? माझं नाव रेवानंद प्रेमराज पाटील. बरं बरं. तर गाव आपलं घुमावल. घुमावल बुद्रुक, चोपडा तालुका, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. तर दादा बैलजोडी ही किती दाती बरं? ही आता शेल्या दातांवर आहे दोघेही. दोघी शेले दात आहेत हो, का? दोघेही शेल दातांवर आहे. बरं बरं. दात बघू देतील का बरं ते आपल्याला? मग एकदम बिनधास. हो हो, बरोबर. हां, बस बस बस, चाल. दादा बैलजोडी कशी तुम्ही म्हणजे लहानपणापासून तुमच्याकडे? मी लहान लहान वासरं आणली होती बर चाळीसगाव मार्केटवरनं. बर. तेव्हा आदत होती ती. हां हां. आदत म्हणजे हे काही बिना दाताची. बिना दाताचे. हो, दुधाचे दात. हां, ते दुधाचे 40 दात. गावकडे आदत दात म्हणतात. हो हो. किंवा आपल्या भागाला काही शेतकऱ्यांना किंवा काही भागात आदत दात कळत नाही. तर सर्व कामाला चालते दादा ही? सर्व कामाला चालते. मारणं बसणं उठणं सर्व? काहीच नाही बिलकुल. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात, या शेतकरी दादांनी बैलजोडीचा फेस चेहरा बघून किंवा त्यांची बॉडी बघून आणि त्यांचे हातपाय बघून मित्रांनो त्यांनी कसा जीव लावला असेल किंवा काय खाऊ घातला असेल हे फक्त त्यांच्या आत्मराजाला माहिती आहे. पण आता ही त्यांना बैलजोडी द्यायची आणि राहिला विषय असा की 100मधून 1001% गॅरंटी आहे, कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा मारणं बसणं उठणं होणार नाही. आणि झालाच तर तसं ते तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न करू शकतात. कारण की लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी ही बैलजोडी सांभाळलेली आहे. पण त्यांना आता ही बैलजोडी द्यायची आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी अजून बैलजोडी ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आणि सर्व कामाला चालेल. आणि बैलजोडी बघा मित्रांनो, कारण की विषय असा आहे की अशी बैलजोडी बघणं आणि भेटायला पण मुश्किल असतं. हे बघा, शेवटी कसं असतं मित्रांनो, तुम्ही 8 लाखाची बैलजोडी घ्या, पण तिच्या गावांमध्ये जर आपण चारा टाकला नाही तर शेवटी ती 3 नंबरीची होणारच आहे मित्रांनो. ठीक आहे, पण आता ही बैलजोडी बघून आपण अंदाज लावू शकतो की या दादांनी तिची दास कशी ठेवली असेल. पोटाच्या मुलासारखं वाढावं लागतं मित्रांनो. तुम्ही पण शेतकरी आहेत, मी पण शेतकरी, मला पण समजतं. आणि निरीक्षण करा, 1 नंबर आहे. आणि आता आपण तिची चाल बघू. दादा चाल दाखवा बरं. हे बघा मित्रांनो, चाल तर एकदम गजब आहे, घोड्यासारखी. ठीक आहे, हे बघा. राहिला विषय असा मित्रांनो, मला पण हे अशा बैलजोड्या कमी पाहायला भेटतात. आणि राहिला 40 गावचा विषय, शेवटी व्यापारी असतात मित्रांनो. ठीक आहे, आणि हे आपले शेतकरी दादा आहेत. तर अजून एक वेळेस बघू शकतात मित्रांनो, एकदम चणकश बैलजोडी आहे. आता राहिला विषय असा आहे, पुढचे पाय बघा, पायांवर निरीक्षण करा. ठीक आहे, खुरा पण एकदम बेस्ट आहेत, वाटीसारख्या. दादा पत्री वगैरे लागते का? नाही, पत्री वगैरे तर काही लागत नाही. पण शेवटी कसं असतं मित्रांनो, पत्री ही आपल्या रस्त्यावर अवलंबून असते. आपला रस्ता जर दगडी राहिला किंवा जाम राहिला तर पत्री लागते. पण आता यांच्याकडे तरी काही पत्री लागत नाही. ठीक आहे, 1 नंबर बैलजोडी मित्रांनो, बघू शकतात आपण. दादा कितीमध्ये देण्याची इच्छा आहे? तशी तर इच्छा भरपूर आहे, पण आपल्या साईडला मार्केट नसल्या कारणास्तव हां हां, देऊन टाकेल 250 पर्यंत. 250 पर्यंत? 250. 2,50,000. हो हो, तरी कमी जास्त होईल का दादा? होऊन जाईल ना. विषय कसा असतो, शेवटी आपला व्यवहार आहे तो, हा. होईल कमी अधिक होऊन जाईल, भेटलं कोणी आल्यावर, इथे जागेवर आल्यावर. बरं बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, आपल्याला पण काही आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर वांग्याचे भाव, गड्डा गोबीचे भाव किंवा टमाट्याचे भाव सांगतात, सांगण्याला काही विषय नाही. आणि शेतकरी दादा आहेत, जसे व्यापारी किंमत सांगतात आपल्याला मार्केटमध्ये, तर आपण लगेच थोडीक देऊन देतो. शेवटी विषय असा असतो की सांगण्याची किंमत असते आणि केला जाईल व्यवहार. पण बैलजोडी एकदम बेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, बैलजोडी एकदम गजब आहे. आणि राहिला विषय असा की आता कमेंट करा आणि त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो. ठीक आहे,
हे बघा अजून दाखवतो. आणि तुम्ही त्यांचा जिव्हाळा बघू शकतात मित्रांनो बैलांचा. शेवटी ते त्यांचे कान चाटतायत आणि माझ्या अंगावर काठी पण येत आहेत. पण ते आता विषय असा आहे की ठीक आहे, काही गोष्टी सांगावं नाही लागत. तर बघू शकतात मित्रांनो, बैलजोडी एकदम तुमच्या दारशी वडेल अशी बैलजोडी आहे, सुंदर आहे. आता कमीत कमीत मित्रांनो नुसतं 3 लाखाची तर बुलेट येतं मित्रांनो, तरी पण तिचं हे बघा बघू शकतात मित्रांनो, एकदम निष्कर्ष करा. आणि मी हा व्हिडिओ असा त्यांच्या घरी येऊन काढतोय कारण की शांततेत व्हिडिओ जोपर्यंत मित्रांनो तो मार्केटमध्ये बनत नाही. आणि आता हे तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. हे बघा, आणि गाड्याला तर विचारूच नका दादा, ठीक आहे. आणि आता आपण जर इथं गाड्याला दुरवलं तर ते दादा ते एकटे आहेत आणि आमच्या साईडला घोंगऱ्या चालू आहे. तर माणसं पण घोंगऱ्याला गेलेले आहेत, तर गाड्याला काही दुरून दाखवत नाही. पण तुम्ही बघू शकतात मित्रांनो, एकदम सुंदर बैलजोडी आहे. दादा कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं तुमचा. 9604 9604 27 83 17. 8317. तर शेतकरी मित्रांनो, दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. किंमत कमी जास्त होऊन जाईल, किमतीचं काही टेन्शन घेऊ नका. आणि एकदम बेस्ट बैलजोडी आहे, छान आहे, सुंदर आहे. आपण विषय असा असतो मित्रांनो, बैलजोडी खूप मार्केट फिरतो पण काही मूठभर पैसा देऊन आपल्याला बैलजोडी भेटत नाही. ठीक आहे, काही शेतकरी दादांचं म्हणणं असेल की एवढी महागडी बैलजोडी कसं काय घ्यायची किंवा कसं काय करायची, ठीक आहे. तर विषय असा असतो मित्रांनो, काही शेतकरी असे आहेत की त्यांचे 2-2 कोटी रुपयाचे बंगले आहेत, पण त्यांना अशी बैलजोडी दिसायला भेटत नाही, ठीक आहे. आणि तुम्ही बैलजोडी नाही पण घेतली, पण ही बैलजोडी जी आहे आपल्या चोपडा तालुक्यात 1 नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे. आणि बैलजोडी कशी आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी कमेंट करा. मला मनापासून बैलजोडी आवडलेली मित्रांनो. 4 वर्षापासून मी यूट्यूब चॅनल चालवतो आहे, पण ही बैलजोडी मला ज्यावेळेस माझ्या चोपडा मार्केटमध्ये आली त्यावेळेस माझ्या अंगावर काटे आले की 1 नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे. म्हणजे मी 40 गावाला सुद्धा पाहिलेली नाही मित्रांनो आहे, पण मान झटकेल, थोडं तूरफूर करेल. पण तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघू शकतात एकदम शांत उभे आहेत. आणि आता असं नका म्हणा की बहुत शांत उभे आहेत म्हणजे मतिमंद आहेत. काही लोक असे असतात मित्रांनो, हे बघा, कपड्यांवर नसतात पण एकदम गुणवंत असतात. काही लोक कपड्यांमध्ये असतात पण समजून घ्या काही गोष्टी, ठीक आहे. तर 1 नंबर आहे हे बघा. तर दादा काही सांगण्याची इच्छा आहे तुम्हाला? लहानपणापासून खूप जतन केली पोटच्या मुलासारखे. बस जिथे जातील तिथे एकदम चांगलं त्यांना एकदम मालक जो आहे हां घेणारा तो चांगला जिवाडा लावणारा, जीव लावणारा भेटला पाहिजे. बस एवढी. पैशांना किंमत नाहीये, बरं, वस्तूला किंमत आहे. किती एकर शेती आहे दादा? माझ्याकडे आहे 8-9 एकर शेती. 8-9 एकर शेती आहे. ते शेतकरी मित्रांनो, शेतकरी दादा आहेत, केळी लावलेली आहे. त्याच्यानंतर राहिला विषय असा की आता ही बैलजोडी द्यायची. त्यांनी जसा बैलजोडीला जीवाळा लावलेला आहे तसंच शेतकरी नाही पण दुसरं जे घेतील त्यांनी असाच जीवाळा लावायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आणि बैलजोडी आवडली तर तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करा. एकदम सुंदर बैलजोडी आहे, ठीक आहे. जाऊ दे दादा पुढे. त्याच्यानंतर ही त्यांची गव्हाण आहे मित्रांनो, ठीक आहे. बघा, गव्हाण पण एकदम साफसफाईने स्वच्छता आहे. नाही तर काही ठिकाणी गुडघ्याबरोबर चर असतो मित्रांनो. बोलण्याचा राग नका येऊ द्या, ठीक आहे. हे बघा, दास म्हणजे दास आहे आणि सगळा छंद आहे. ती बघा वरती समोर त्यांनी सगळी गाडी टांगलेली आहे, ठीक आहे. सगळं आहे, पंखा पण आहे, हा खाली नेट वगैरे, ठीक आहे. आता काही शेतकरी आपले नुसतं काम बघतात. माझं बोलणं खरं आहे मित्रांनो, राग नाही द्यायचा. काही मी प्रत्यक्ष डोळ्यावर पाहिलेले गोष्टी आहेत म्हणून सांगतोय. स्वच्छता दिसली मुक्का चित्रपची म्हणून वा करतोय, ठीक आहे. तर दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ठीक आहे.